तो रोज देवळात यायचा, मनोभावे नमस्कार करायचा. काहीही हो, दर्शनात खंड पडला नाही. असे कित्येक जण नेमाने दर्शनाला वारीला यायचे. त्यांची भक्ती निष्ठा पाहून देवही हरकला. इतके निस्सीम भक्त त्याचेही लाडके होते. देवाने ठरवले, आज येईल त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ती करायची. आतुरतेने तो देऊळ उघडायची वाट पाहू लागला. देऊळाच्या दारापलीकडेही तितकीच उत्कंठा. दार उघडताच झुंबड उडाली. देवाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी लोकांचीही गर्दी. देव ऐकत होता. आम्हा सगळ्या कुटुंबाला उदंड निरोगी आयुष्य दे. कपडे लत्ते, दागदागिने, ऐश्वर्य कशाचीच कमतरता नको भगवंता. मुलांचं भवितव्य उत्तम असू दे बाबा. म्हातारपणाची काठी आहेत ते. आज जमिनीचा निकाल माझ्या बाजूनं लागला तर किलोभर पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन. परीक्षा आहे देवा. सोपा जाऊ दे पेपर. यादी संपतच नव्हती. माणसंही. भाव भुकेल्या देवाने जेमतेम तथास्तु म्हटले आणि वरदहस्त पुन्हा कटीवर ठेवले. लोक देव सोडून सर्व काही मागत होते. जो सर्वोच्च आनंद, परमसुख देईल तो देव मात्र कुणालाही नको होता. कुणालाही नको होता. उभा कल्पवृक्ष तळी दुःख वाहे, घरी कामधेनू पुढे ताक मागे.